जय भीम मित्रांनो, तर आज आपण आलो दादर चैत्यभूमी येथे 1 मे दीप उत्सवचं आयोजन केलं आहे इथे चैत्यभूमी येथे। तर आपण इथे आलो आहोत, तर बघूया इथे सगळे आले आहेत। इथे आमचे मंडळाचे पोर आहेत सर्व। आता आम्ही चाललोय आतमध्ये, बघूया आपण काय आहे इथे। बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी। रात्रीचे 1:02 आणि गर्दी बघू शकता तुम्ही दादर चैत्यभूमी येथे। पब्लिक येते आणि आपण पण आलो आहोत। आता चला आतमध्ये जाऊया, बघूया काय आहे कसं आहे, दाखवतो चला। रात्रीचे 1:02 आणि गर्दी बघू शकता तुम्ही दादर चैत्यभूमी येथे। पब्लिक येते आणि आपण पण आलो आहोत। आता चला आतमध्ये जाऊया, बघूया काय आहे कसं आहे, दाखवतो चला। आता आपण दिवे घेत आहोत इथे, बघू शकता तुम्ही इथे आपण दिवे घेतलेले आहेत। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपण इथे अशा प्रकारे एंटर झालो आहोत चैत्यभूमी मध्ये। आणि इथे तुम्ही बघू शकता की तथागत गौतम बुद्धांची किती मोठी प्रतिमा लावलेली आहे इथे। खूपच मस्त वाटत आहे, बघू शकता। खूपच लोकसंख्येने इथे सगळे उपस्थित आहेत, खूपच गर्दी आहे इथे। मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता हे जे पाण्यावरती असे छोटे छोटे तरंगत आहेत, तेच आहेत आपले इको फ्रेंडली दीप, जे आपण ह्या दीप उत्सवासाठी यूज केले आहेत। हा मुवमेंट कॅमेऱ्यामध्ये जेवढा चांगल्या पद्धतीने कॅप्चर झाला नाही, त्याहून खूपच अधिक सुंदर आपल्याला हा दिसत होता। हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे इथून वरतून दीप टाकले जात होते आणि ते पाण्यामध्ये लगेच लाईट। आज दिनांक 1 मे कार्यक्रम होता। 30 तारखेला रात्री 8 वाजता दादर चैत्यभूमी या ठिकाणी बुद्ध जयंती वैशाख दीपोत्सव। आम्ही उपासकांना अनुयायांना आवाहन केलं होतं की येणारी ही जी बुद्ध जयंती आहे ती 1 लक्ष उपासकांच्या प्रतिकात्मक दिव्याने कुठलीही निसर्गाची हानी न करता नंतर आपण सकाळी ते दिवे जमा करून घेणार आहे। याच पद्धतीने दिलेल्या शब्दानुसार समुद्रामध्ये समुद्रकिनारी प्रतिकात्मक दिवे सोडले। सुंदर असा नजारा होता। इथं रोषणाई जास्त असल्यामुळे समुद्रातला अंधारा आपल्याला इथून इफेक्ट कमी होतो, पण तिकून बघितला का मोठा नजारा होतो। या हाकेला आंबेडकर परिवार आणि भिक्षू संघाच्या हाकेला समाजाने मोठी ताकद दाखवली। न भूतो न भविष्यती असा अभूतपूर्व सोहळा या ठिकाणी घडलेला आहे। हां, पोलीस परमिशनचं थोडंसं वेळ कमी असल्यामुळे साऊंड सिस्टमची आम्हाला बाधी झाली, पण याच व्हिडिओतून मी आव्हान म्हणजे समाजाला आणि आपल्या काही कार्य करणाऱ्या लोकांना आवाहन करतो की पुढच्या जयंतीला जशी 6 डिसेंबर आणि बाबासाहेबांच्या जयंतीला 12 वाजेपर्यंत परमिशन आहे। तुम्ही सर्वांनी आपापल्या पद्धतीने कोर्टामध्ये याचिका टाका। आम्हाला पण या भारतातला बुद्ध आहे आणि या भारतातल्या बुद्धांची जयंती विदेशामध्ये लोक सगळे साजरी करतात रात्रभर, आम्हाला किमान 12 वाजेपर्यंत तर करू द्या आणि नंतरचं उजेडल्या 5 वाजेच्या टायमाला आम्हाला आमच्या मनानं जाऊ द्या। आम्हाला ध्यान करायचं आहे, आम्हाला वंदना करायचं आहे, आम्हाला प्रवचन ऐकायचं, शांततेत ऐकू अशी याचिका टाका। आणि पुढच्या वर्षी याहीपेक्षा मोठ्या संख्येने नॅशनल लेवलला जाईल, कारण बाबासाहेबांनी सांगितलं आणि आपण बाबासाहेब सांगितलेलं प्रत्येक गोष्टीचं पालन करतो। बाबासाहेबांनी सांगितलं की बुद्धांची जयंती साजरी करायची आणि बौद्ध धम्माचं तत्व आचरण करायचं। या शब्दाला आज लाखोपेक्षा जास्त लोक दादर चैत्यभूमीला आले आणि अजून आता 2 वाजले पण कोणाचा उत्साह कमी झाला नाही। आज प्रत्येकाला वाटते की भंतीनं बसावं, माईक चालू करावं, आम्ही वंदना म्हणू, प्रवचन ऐकू, ध्यान करू, इतका प्रचंड उत्साह या समाजातील बौद्धांनी दिलेला आहे। तुम्ही बघू शकता 45 फूट उंच पांढरे शुभ्र असे भगवान बुद्धांची ध्यानस्थ असलेली मुद्रा मध्ये समुद्रकिनारी आपण ही उभारलेली आहे। बाजूला अशोक स्तंभ आहे आणि या ठिकाणी शांततेत वंदना पार पडलेली आहे। टायमाअभावी आम्ही काही कार्यक्रमाचं थोडंसं मॅनेजमेंट कमी केलं, परंतु याच व्हिडिओच्या माध्यमातून लोकांनी ताकद वाढवा, पुढच्या वेळेस आपल्याला जास्त वेळ थांबता येईल असं नियोजन करावं। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना बुद्ध जयंती वैशाख पौर्णिमेच्या वैशाख दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आम्ही इथं 1 लाख दिवे प्रतिकात्मक दिले
तो दिवा होता समतेचा, प्रेमाचा, मैत्रीचा, करुणेचा, शांततेचा. कारण की भगवान बुद्धांना आशियाचा दिवा म्हटला जातो, लाईट ऑफ एशिया समजला जातो. आणि तो दिवा म्हणजे डाकू अंगुलीमाल या व्यक्तीला राजाचं सैन्यसुद्धा पकडायला घाबरायचं, त्याचं परिवर्तन, त्याच्या जीवनामधला अंधकार भगवान बुद्धांनी त्यांच्या वाणीनं धम्मातून केला. इथले अनेक लोकांचे दुःखी जीवन सुखमय केले भगवान बुद्धांच्या वाणीनं. त्याला म्हटलं होतं प्रकाश. आणि जो अंधार दूर करतो तो प्रकाशाचं सिंबल म्हणजे भगवान बुद्धांची ज्ञानप्राप्तीचा दिवस. आज वैशाख पौर्णिमा, भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण आणि सिद्धार्थ गौतमाचा जन्म. म्हणून ही वैशाख पौर्णिमेला आम्ही सर्वांनी लोकांनी साथ दिली. सर्वांना धन्यवाद. जय भीम, नवबुद्धाय. पुढच्या वेळेला भेटू. बघू शकता तुम्ही उत्कर्ष शिंदे आपल्या इथे दीप उत्सवासाठी हजर झाले आहेत. आज आपल्या समाजामध्ये हा उत्साह बघून खूप चांगलं वाटतंय. आणि दीप उत्सवाचं, दीपदानोत्सवाचा हा उपक्रम भिक्खू संघाने राबवलेला आहे. हा कुठल्या सरकारचा किंवा कुठल्याही कार्यकर्त्याने न करता मला खूप अभिमान आहे की भिक्खू संघांचं हा उपक्रम राबवल्यानंतर समाजाने, अनुयायांनी इतका उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. तर मी खरं तर त्यांचे खूप ऋणी आहे. त्यांचा खूप आभार मानतो. थँक्यू, थँक्स अ लॉट. जय भीम, जय बुद्धाय. नमो बुद्धाय. आज बुद्धपौर्णिमेनिमित्तानं प्रथमतःच आपण बाबासाहेबांच्या सानिध्यामध्ये चैत्यभूमीला दिव्यांच्या उत्साहामध्ये दीप प्रज्वलित करून बुद्ध पौर्णिमा आपण साजरी करत आहोत. दीप हा एक प्रज्ञेचा, हा एक अंधकार मुक्तीचा एक संदेश आहे. ज्ञानाचं प्रतीक आपण दीपाला बघत असतो. आणि दीपपूजा करणं ही आपली बौद्ध संस्कृती आहे. ही संस्कृती आजपासून नव्हे तर भगवान बुद्धाच्या काळापासून चालत आलेली ही संस्कृती आहे. बुद्ध काळामध्ये सुद्धा हजारो लोक जेव्हा भगवान बुद्धांच्या विहारामध्ये भेट करायला जायचे तर त्या काळामध्ये संध्याकाळच्या वेळेमध्ये कुठल्याही प्रकारची लाईट नसल्यामुळे लोक हजारो दिवे घेऊन पूर्ण जेतवन जिथे जिथे बुद्ध राहायचे ते त्या विहारांना ते दिव्यांनी प्रकाशमान करायचे. त्याच्यानंतर सम्राट अशोकाने, हा इतिहास आहे, सम्राट अशोकाने 84,000 स्तूप बांधले. आणि 84,000 स्तूप बांधून झाल्यानंतर त्या 84,000 स्तूपांचं उद्घाटन करण्यासाठी सुद्धा सम्राट अशोकाने लाखो दिवे लावून एक साथ त्या 84,000 स्तूपांचं उद्घाटन केलं होतं. आणि त्याचीच परंपरा आज भारत सोडून भारताच्या बाहेर जे बौद्ध राष्ट्र जे स्वतःला बौद्ध म्हणतात, मग तो श्रीलंका असेल, थायलंड असेल, जापान असेल, कमोडिया, बर्मा, असे अनेक बौद्ध राष्ट्र हे भगवान बुद्धांच्या समोर दिवे लावून आणि विशेष म्हणजे बुद्ध पौर्णिमेला एक नव्हे लाखो दिवे हे भगवान बुद्धांच्या सन्मानामध्ये जमिनीवर लावणे या आकाशात सोडणे अशी परंपरा करत असतात. भारतीय परंपरेमध्ये सुद्धा आपण दररोज पूजा, जेव्हा जेव्हा पूजा असते तेव्हा तेव्हा भगवंताच्या समोर आपण एक मेणबत्ती लावतो. ज्यांची ऐपत असेल ते 5 लावतात, आणखीन कुणाला वाटत असेल कोणी 10 लावतात. म्हणजे दीप लावणं ही बुद्ध पूजेमधली एक संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. आणि आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त ज्या बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म दिलाय ते बाबासाहेब जरी आपल्यामध्ये शरीराने नसतील परंतु ज्या भूमीमध्ये बाबासाहेबांचं अंतिम संस्कार झाले, बाबासाहेबांना अग्नी दिला, आज त्यांच्या सानिध्यामध्ये चैत्यभूमीला बाबासाहेबांच्या अस्थी आहेत. आणि म्हणून भारतामध्ये बौद्ध परंपरा परत नव्याने सुरू व्हावी, जी प्राचीन परंपरा आहे ती समाजाला कळावी, बौद्ध समाजाला कळावी, तरुणांना कळावी, यासाठी भिक्षू संघाच्या वतीनं बाबासाहेबांच्या सानिध्यामध्ये प्रथमतःच ही आपण बुद्ध पौर्णिमा लाखो दिव्यांनी आपला अरबी सागर उजळून निघावा आणि जगामध्ये बुद्ध भूमी ही परत बुद्धाचे अस्तित्व स्वीकारत आहे, बौद्ध संस्कार स्वीकारत आहे. आणि दीप महोत्सव हा बौद्धांचा उत्सव आहे हे आपल्याला कळण्यासाठी आजचा आपण कार्यक्रम करत आहोत. तेव्हा आजच्या निमित्तानं आलेला जनसागर याची साक्ष देत आहे की लोकांना संस्कृती पाहिजे, लोकांना कुठला तरी संस्कार पाहिजे, उत्सव पाहिजे. आणि आज चैत्यभूमीला फक्त 6 डिसेंबरला आपण येतो तर बाबासाहेबांनी धम्म दिलाय तर आपण त्या धम्माचा ओहोपोह, त्या धम्माचा सन्मान जर आपण बुद्ध पौर्णिमेनिमित्त चैत्यभूमीला करत आहोत तर नक्कीच बाबासाहेबांनी जो धम्म दिलाय
त्याचा आपल्याला अभिमान आहे आणि बाबासाहेबांची जाणीवसुद्धा आहे. म्हणून हाच इथे लाखोने हजाराने जो बौद्ध उपासक उपासिका आलेले आहेत हा इतिहास रचण्याचं काम करत आहेत. कारण आतापासून या वर्षापासून दरवर्षी लोक स्वतःहून येतील आणि या भूमीमध्ये बुद्ध पौर्णिमा साजरी करतील. म्हणून हा आपण आलेला जनसागर हा ऐतिहासिक कार्याची सुरुवात करत आहे. आलेल्या सर्वांप्रती आणि जे जे लोक या यूट्यूबच्या माध्यमातून आजचं माझे ऐकत आहेत त्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री करतो. आपसामध्ये वादविवाद करण्यापेक्षा, आपसामध्ये नको ती चर्चा करण्यापेक्षा धम्माचे सोहळे कसे उत्पन्न होतील आणि समाज कसा एकत्र येईल याच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे अशी मंगलमैत्री करतो आणि सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय, जय भीम. त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे आणि असा उत्सव नक्कीच वारंवार झाला पाहिजे, कारण ही एक एकी दिसते सर्व बौद्ध बांधवांची आणि खूप छान पद्धतीने अरेंजमेंट झालेली आहे. असे उत्सव नेहमी झाले पाहिजेत आणि आपल्या बौद्ध बांधवांनी या उत्सवात खूप लाखोच्या संख्येने नाही करोडोच्या संख्येने सामील व्हायला पाहिजे. आज तुम्ही बघू शकता समुद्रात सगळीकडे दिवस दिसत आहेत. तो जो प्लॅन केला ते पूर्ण झालेले असतील आणि लोक अजून येतच आहेत. मला वाटतं रात्रभर सकाळी 5 वाजेपर्यंत दिवे चालू राहणार आहेत सोडायचे. तर मी सगळ्यांना बुद्ध जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि बुद्धांच्या मार्गावरती आपण सगळ्यांनी शांततेने चालायचं आहे, शिक्षणाचा मार्ग धरायचा आहे. पुन्हा एकदा बुद्ध जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना. आज आम्ही दीप महोत्सवाच्या ठिकाणी पूर्ण फॅमिली इथे जमलेलो आहोत आणि हे माहोल बघण्यासाठी आज आमचे लहान मुलं इथे एकत्र त्यांची झोप वगैरे सगळं हे करून आज मला एवढा उत्साह वाटतो ह्या गोष्टीचा की एक नवीन इतिहास घडणार आहे आपल्यामध्ये आणि त्या इतिहासाला आपण उत्साहामध्ये आणणार आहोत. नमो बुद्धाय, जय भीम.